लूका अध्याय 19 लूका अध्याय 19 और उसका 11 से लेकर 27 तक। ऐसा 11 ते 27 पर्यंत. लूक चैप्टर 19 लूका अध्याय 19 11 to 27. 11 ते 27 पर्यंत. लूका अध्याय 19 लूका अध्याय 19 11 से 27 तक. 11 ते 27 पर्यंत. 11 वचन में पढ़ूंगी, 11 वचन आप पढ़ेंगे दुसरं तुम्ही 12 तुम्ही वाचाल और ऐसा 26 तक पढ़ेंगे. असं करून आपण 26 पर्यंत वाचू. 27 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. आणि 27 वचन सर्वजण मिळून आप वाचू. खड़े हो जाएंगे या आपण सर्वजण उभे खड़े राहूया होकर हम प्रभु का वचन आणि पढ़ेंगे. उभं राहून आपण देवाचं वचन वाचूया. आप हम सब खड़े हो जाएंगे. या आपण सर्वजण उभे राहू. जब वे बातें सुन रहे थे तो उसने एक दृष्टांत कहा, इसलिए कि वह यरूशलेम के निकट था और वे समझाते थे कि परमेश्वर का राज्य अभी प्रकट होने वाला है. तो म्हणाला, कोणी एक मुंगळा आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने परदेशी गेला. उसने अपने दासों में से 10 को बुलाकर उन्हें 10 मोहरें दी और उनसे कहा, मेरे लौट आने तक लेन देन किया करना. त्याच्या नगरात निनवेचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. जब वह राजपद पाकर लौटा तो ऐसा हुआ कि उसने अपने दासों को उन्हें रोकड़ दी थी अपने पास बुलवाकर, ताकि मालूम करे कि उन्हें लेन देन से क्या क्या कमाया. मग पहिला त्याच्याजवळ येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरीवर मी 10 मोहरा मिळवल्या आहेत. उसने उससे कहा, धन्य हे उत्तम दास, तू बहुत से थोड़े में विश्वास योग्य निकला, अब 10 नगरों का अधिकारी रह. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरीवर मी 5 मोहरा कमवल्या आहेत. उसने उससे भी कहा, तू भी तो 5 नगरों का हाकिम हो जा. मग आणखी येऊन म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती. क्योंकि तुझसे मैं डरता था, इसलिए तू कठोर मनुष्य है. जो कुछ तू नहीं रखा उसे उठा लेता है और जो तूने नहीं बोया उसे काटता है. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेले नाही त्याची ताकीद करतो. हे तुला ठाऊक होते काय? तो तूने मेरे रुपयों को सराफों के पास क्यों नहीं रख दिए कि मैं आकर ब्याज समेत लेता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्याला सांगितले, याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहर आहेत त्याला द्या. उन्होंने उससे कहा, हे स्वामी, इसके पास 10 मोहरें तो है. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते त्याच्यापासून घेतले जाईल. 27 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. परंतु ज्यामध्ये महिन्याच्या मनाने ज्यावर राज्य करून राहायचे होते त्यांना इथे आणायला माझ्या देशात हाथ बढ़ाओ. आओ हम परमेश्वर के वचन के लिए धन्यवाद देंगे. ओ धन्यवाद 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 आपके वचन के लिए धन्यवाद देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुभ है. ओ धन्यवाद 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 धन्यवाद. पिता, वचन की सेवा आपके हाथों में देते. वचन ध्यान से सुनने के लिए और जो सुनते वही पालन करने के लिए मदद करना. दया रखना. जिन्हें सुनने नहीं आता उन्हें भी तेरा वचन सुनने के लिए मदद करना. तेरे वचन में ऐसी शक्ति है कि बहरा भी सुनता है. आप प्रभु यीशु नाम में इतनी शक्ति है कि बहरे सुनते हैं प्रभु. आप प्रभु जो नाग, सांप, ऐसी जाति जो सुन नहीं सकती, लेकिन तेरे नाम से, तेरा नाम लेते ही वो सुनते हैं. तो फिर ये तो मनुष्य है. जब प्राणी सुन सकते तो फिर ये मनुष्य प्राणी क्यों नहीं सुन सकते. इसलिए प्रभु इनके कान में तेरी वाणी सुनने के लिए कान छेद दे प्रभु. ये मेरी प्रार्थना है यीशु के नाम से, आमीन. बैठ जाएंगे. खाली बसेल. प्रियो, हम यहाँ देखते हैं कि यीशु मसीह एक दृष्टांत कहता है. आणि प्रियांनो, आपण इथे पाहतो की येशू ख्रिस्त एक दृष्टांत सांगत आहे. जब परमेश्वर को कुछ, यीशु मसीह को कुछ खास बताना है तो वो दृष्टांत रूपी बताता है. आणि जर येशू ख्रिस्ताला काही खास गोष्ट त्यांना सांगायची असते तर त्यावेळेस त्यांना दाखला सांगायचा. आत्मिक रीति से बताने के लिए उसने दृष्टांत का ही हमेशा इस्तेमाल किया है. आणि आत्मिक रीतीने गोष्ट त्यांना समजावण्यासाठी त्याने या दाखल्याचाच वापर केलेला आहे. अब उसने यहाँ एक 11वें वचन में कहा कि जब लोग सुन रहे थे, कौन सी बातें सुन रहे थे, क्योंकि वो जक्कई के घर में आया था. आणि आपण पाहतो की आपल्या वचनामध्ये तो म्हणाला की लोक त्या गोष्टी ऐकत होते. आणि कोणती गोष्ट ऐकत होते की 19 अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की तो जक्कईच्या घरामध्ये आला होता. जक्कई ने उद्धार पाया. आणि जक्कईला तारण भेटलं. जब उसे उद्धार मिला तो उसने जो उद्धार किया पाया वैसे उसने जीवन जिया. आणि जसं त्याला तारण भेटलं त्या तारणाप्रमाणे त्याने जीवन व्यतीत उसने केलं. पश्चातापी जीवन जिया. आणि त्याने पश्चातापी जीवन तो उसने जगला. जिन लोगों को धोखा दिया था उन सबसे उसने क्षमा मांगकर उन्हें 4 गुना लौटा दिया. आणि त्याने ज्या ज्या लोकांना फसवलं होतं, त्यांना धोका दिला होता, 4 पटीने त्यांनी त्यांना
परत केलं. अक्सर लोग ऐसा ही जीवन जीना ऐसा प्रभु चाहता है, आणि देवाची इच्छा आहे की लोकांनी असं जीवन जगावं. लेकिन लोग अक्सर ऐसा नहीं जीते। पण लोक अक्सर असं जीवन नाही यीशु के जगत. पास तो आते हैं, येशू जवळ तर येतात, लेकिन पश्चातापी जीवन नहीं जीते। पण पश्चातापी जीवन नाही जो जगत. पहले जैसे जीते थे वैसे ही जीते थे। आणि पहिले जशा रीतीने जगायचे तशाच रीतीने जीवन यीशु में जगायचे. आने से पहले वो कैसे थे, वैसे ही यीशु में आने के बाद भी वैसे ही है। आणि येशूमध्ये यायच्या अगोदर कसे होते, येशूमध्ये आल्यानंतर पण तसेच आहे. उनमें कोई बदलाव नहीं। त्यांच्यामध्ये काही परिवर्तन नाही. पहले भी वो मूर्ति पूजा, यहाँ पर भी मूर्ति पूजा। पहिले पण मूर्ती पूजा करत होते, इथे मूर्ती पूजा पहले भी करत गाली होते. देते थे, अभी भी गाली देते पहिले हैं। शिवाय द्यायचे, आता शिवाय पहले भी द्यायचे. परमेश्वर को दोष लगाते थे, अभी भी परमेश्वर को दोष लगाते पहिले हैं। देवाला दोष लावत होते, आता देवाला दोष आपको लावतात. यीशु में आने के बाद बहुत सारे मसीह लोगों को परखना पड़ेगा, जानना पड़ेगा कि इसमें से सच्चा मसीह कौन है। आणि ख्रिस्तामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला परखावं लागेल की खरा ख्रिस्ती कोण आहे. यहाँ आने वाला सभी मसीह ऐसा विश्वास मत करो। आणि इथे येणारे प्रत्येक विश्वासीच आहेत असं तुम्ही विश्वास धरू उनके नका. फलों से जानो कि वो मसीह है या नहीं है। त्यांच्या फळांनी तुम्ही ओळखा ते खरे ख्रिस्ती आहेत की नाही. इसीलिए दिखाने के लिए, यहाँ तक कि मैं ये नहीं कहती, सेवकों में भी आप देखो कि सेवा कर रहे हैं, क्योंकि प्रभु ने बुलाया, प्रभु की सेवा कर रहे, हर कोई सेवा करता है, लेकिन सभी सेवक सचमुच बदला है क्या, वो सचमुच मसीह है क्या, मसीह जीवन जी रहे क्या, ये भी देखना बहुत जरूरी है। आणि देवाजवळ येणारे जे सेवक आहेत ते देवाने निवडलेले आहेत त्याच्या सेवेसाठी, पण ते खरंच सेवक आहेत का, खरेच ते ख्रिस्ती आहेत का, हे पण आपल्याला पडताळून क्योंकि बघायचं. बदला हुआ जीवन होना चाहिए। आणि बदललेलं जीवन असलं पाहिजे. जक्कई बदला हुआ, आणि जगही हा बदलला, वो लूटने वाला था, तो लुटणारा गुस्से होता, वाला था, रागीट उसने होता, बहुत लोगों को लूटा था। त्याने खूप लोकांना लुटलं लेकिन होतं. उसने जब यीशु को पाया, पण ज्यावेळेस त्याने येशूला प्राप्त उसका केलं, उद्धार हुआ, त्याचं तारण उसने झालं लूटना छोड़ दिया, आणि त्याने लुटणं सोडून और दिलं. जिसका लूटा था उसको रिटर्न आणि किया, ज्याचं त्याने लुटलं होतं ते त्याला परत उसने केलं. पश्चाताप त्याने किया। पश्चाताप केला. तो वैसे ही प्रभु चाहता है कि जो हम पहले बुरा जीवन जीते थे वो बुरा जीवन जीना छोड़ दे। मग देवाची ही इच्छा आहे की आपण पहिले जसं वाईट जीवन जगत होतो ते वाईट जीवन जगणं आपण सोडून इसीलिए द्यायचं. उसने कहा कि मैं खोए हुए को ढूंढने के लिए और उद्धार करने आया हूँ। आणि म्हणून तो म्हणालेला मी हरवलेले शोधण्यासाठी व त्यांना तारण देण्यासाठी आलेलो इसलिए आहे. यीशु आया, आणि येशू आला लोगों को लगा अभी परमेश्वर का राज्य अभी प्रकट हो आणि जाएगा। लोकांना असं वाटलं की देवाचा राज्य आताच प्रकट होईल. हाँ, लेकिन यीशु का परमेश्वर का राज्य प्रकट होने के लिए टाइम था, पण देवाचं राज्य प्रकट होण्यासाठी थोडा वेळ वो होता परमेश्वर के हाथ में है। आणि ते देवाच्या हातात आहे. इसके जीवन में कब परमेश्वर का राज्य लगा। आणि कोणाच्या जीवनामध्ये कधी देवाचं राज्य आणायचं तो आहे. यीशु मसीह ने कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा परमेश्वर का राज्य स्थापित किया। आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभाच्या मृत्यूच्या द्वारे देवाचं राज्य स्थापित केलं. लेकिन हर एक के जीवन में वो कभी आना, वो परमेश्वर की योजना है। आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला केव्हा यायचं आहे ते त्याची योजना उनको लगा आहे. अभी आएगा, त्यांना असं वाटलं आता येईल, लेकिन नहीं, पण नाही, कुछ समय बाकी था। काही वेळ बाकी होता. अब ये जो परमेश्वर का राज्य बताया गया है, इसे कहते हैं मिलेनियम ईयर्स कहा जाता है, जिसे हिंदी में कहा गया है, प्रकाशित वाक्य में आप पढ़ सकते हैं, प्रकाशित वाक्यामध्ये प्रकटीकरण तुम्ही वाचू शकता. 20 अध्याय में, अध्याय 20 मध्ये 20 अध्याय में आप पढ़ सकते हैं कि 1000 साल के लिए यीशु मसीह राज करेगा। आणि 20 अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की 1000 वर्षांसाठी येशू ख्रिस्त राज्य करा. पढ़ेंगे 20 अध्याय, रेवलेशन प्रकटीकरण 20 अध्याय अध्याय 20 और उसका 1 से। त्याचं 1 पासून. नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग लोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा सापळा दंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर त्याला धरले आणि त्याने 1000 वर्षापर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला ते अथांग लोहात टाकून उसे दिले. 1000 साल के लिए बांध दिया और उसे कहाँ डाल दिया, अथाह कुंड में डाल दिया। फिर उस 1000 साल क्या होने वाला है। आणि ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. हाँ, उसको जो इस संसार में अभी लोगों को वो क्या क्या करता है, फिर से वही लाइन। आणखी त्याने लोकांना ठकवू नये. हाँ, लोगों को फंसाता है ना, वो भरमाता है ना, लोगों को धोखा देता है ना। हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. शैतान का काम क्या है, लोगों को फंसाने का। आणि शैतानाचं काम आहे लोकांना धोका देण्याचं. त्यांना धोका द्यायचा. उनको क्या बोलता है, चर्च में मत जा, त्यांना म्हणतो चर्चमध्ये जाऊ नको, यीशु के पास मत जा, येशू जवळ जाऊ नको, तुम्हारे देवी देवताओं को मानो, आणि तुझ्या देवी देवतांना तू मान. अरे दारू पीने से कुछ नहीं होता है, आणि दारू पिल्याने काहीच नाही अरे होत. तंबाकू खाने से कुछ नहीं होता आणि है, तंबाखू खाल्ल्याने काहीच नाही अरे होत. क्या कुछ नहीं कर ले, आणि काही नाही इस होत. रीति से धोखा देता है। आणि अशा रीतीने तो धोका देतो. वो सिर्फ हमको ही नहीं, सभी लोगों को धोखा देता आणि तो फक्त आपल्यालाच नाही, तो सर्वांना धोका है, ये देतो. उसका काम है। आणि हे त्याचं काम आहे. फिर म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. क्या लिखा है, उसे पकड़कर
बांध दिया ताकि वो क्या कर नहीं सके, जाति जाति के लोगों को भरमाए नहीं, तकलीफ दे नहीं, इसीलिए उसको बांध के क्या कर दिया, अथाह कुंड में डाल दिया। तो फिर अब वो पृथ्वी पर भरमाने के लिए नहीं है, तो फिर वो 1000 साल तक यीशु मसीह इस पृथ्वी पर राज्य करने वाला है। उस राज्य करने के काल को कहा गया है परमेश्वर का राज्य। कौन सा राज्य? परमेश्वर का राज्य। अभी हमारे भारत देश में प्रधानमंत्री मोदी राज्य कर रहे हैं आणि आपल्या भारत देशामध्ये प्रधानमंत्री मोदी राज्य करत आहे। 10 साल हुआ ना, है ना, 10 साल होके गए, 10 साल होके गया, वो हमारे देश में राज्य कर रहे हैं। तो भी मोदी का राज्य कहा जाता है। क्या कहा जाता है? मोदी का राज्य। आणि आता काय म्हणणार आहे तो मोदीचं राज्य। तो वैसे ही इस पृथ्वी पर, अभी ये तो भारत देश का है, मोदी सारे संसार का नेता नहीं है, आणि संपूर्ण जगाचा तो नेता नाहीये, हर देश का एक नेता है। आणि प्रत्येक देशाचा एक नेता आहे। यीशु मसीह संपूर्ण पूरे देश का राजा बोलकर राज्य करेगा 1000 साल। आणि प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण देशावरती राजा म्हणून राज्य करेल 1000 वर्ष। और उस काल में मोदी, हम सभी लोग जितने इंसान हैं वो सब उसके कारकिर्दी में रहेंगे। आणि त्या काळामध्ये मोदी किंवा आपण जेवढे सगळे लोक आहोत आपण त्याच्या कारकिर्दीमध्ये सोचो, राहतो। अगर आज ही सोचो, एंटी क्राइस्ट को बांध के, मसीह विरोधी आत्मा को बांध के अथाह गड्ढे में डाल दिया, आणि आजच ख्रिस्त विरोधक आत्म्याला बांधून त्याला अथाह डोहामध्ये टाकून दिलं। जितने नेते हैं इस संसार में वो सभी से लेके हम सभी लोग अभी हम 1000 साल तक क्या रहेंगे? मरेंगे नहीं। 1000 साल तक कोई नहीं मरेगा, 1000 साल तक कोई नहीं मरेगा, मृत्यू नहीं रहेगी। आणि 1000 वर्षापर्यंत कोणी मरणार नाही, त्यावेळेस बीमारी नहीं, आजार पण नाही, छींक नहीं, आणि सर्दी नहीं, खांसी पण नहीं, नाही, खोकला पण नाही, बुखार नहीं, आणि ताप नाही। बच्चे पैदा होते रहेंगे, बढ़ेंगे, ऐसे रहते रहेंगे हम। प्रभु यीशु का राज्य रहेगा, आणि मुलं जन्माला येत राहतील, ते वाढत राहतील, आणि अशा रीतीने देवाचं राज्य कोई असेल। मृत्यू नहीं, आणि कोणतेही मृत्यू नाही, अच्छी रीति से जीते रहेंगे, चांगल्या रीतीने जगत राहू, एक दूसरे से झगड़ा नहीं, एकमेकांशी भांडण नाही, मारामारी नहीं, मारामारी नाही, शांति से राज्य आणि रहेगा। शांतीचं राज्य असेल। हालेलुया, 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 हालेलुया बोलो, हालेलुया। नीचे मत देखो, मुझे ही देखो, प्रीचिंग के समय में मुझे ही देखो, मला बघा, खाली बघू नका आणि झोपू नका। तो इस रीति से प्रियो 1000 साल तक यीशु राज्य करेगा, आणि 1000 वर्षापर्यंत येशू राज्य करेल, यही इसी पृथ्वी पर। आणि याच वो पृथ्वीवर राजा है, तो राजा तो आहे, इस पृथ्वी का भी राजा है, आणि तो या पृथ्वीचा सुद्धा राजा उसने आहे, इस पृथ्वी पे राजा राज्य बनकर करना ही है। आणि त्याने या पृथ्वीवरती राजा म्हणून राजा करायचं मैंने आहे। भी प्रभु को पूछा था, प्रभु 1000 साल काय के लिए तू यहाँ राज्य कर रहा है? ये तो सब तेरा ही है। आणि मी पण देवाला असा प्रश्न केला की देवा तू 1000 वर्षासाठी कशाला इथे राज्य करत आहेस? हे सगळं काही तर तुझंच तू आहे, तो पहले से ही राजा है। तो पहिल्यापासूनच राजा लेकिन आहे। लोगों को भी मालूम पड़ना चाहिए ना, सांसारिक रीति से, शारीरिक रीति से, कि उनके ऊपर राजा राज्य कर रहा है। आणि जगातल्या लोकांना पण तर माहित पडलं पाहिजे ना की शारीरिक रीतीने त्यांच्यावरती एक राजा राज्य करत तो आहे। इस 1000 साल को इंग्लिश में कहा जाता है मिलेनियम ईयर्स। आणि या 1000 वर्षाला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मिलेनियम इयर्स। फिर नंतर मी राजस्थाने पाहिली, त्याच्यावर कोणी बसले होते, त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता। आणि आपको समझ में आए? तो 1000 साल यीशु मसीह राज्य करेगा, उसको हिंदी में कहा जाता है परमेश्वर का राज्य। आणि 1000 वर्ष येशू ख्रिस्त राज्य करणार आहे, त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं देवाचं तो राज्य। उन्हें ऐसा लगा था कि अभी वही राज्य आएगा। आणि त्यांना असं वाटत होतं की आता तेच राज्य येणार आहे, नहीं, वो राज्य आने के लिए थोड़ा टाइम है। आणि ते राज्य येण्यासाठी थोडा काळ आहे। इसलिए यहाँ जो लिखा है कि वो परमेश्वर का राज्य अभी प्रकट होगा, लेकिन नहीं, वो प्रकट अभी नहीं होगा। तो उसका टाइम जो बताया है वो आगे 12वें वचन से बताया है। आणि त्यांना असं वाटलं की देवाचं राज्य ते आताच प्रकट होईल, पण ते आता प्रकट नाही होणार, ते कधी प्रकट होणार आहे हे 12व्या वचनामध्ये वो सांगितलेलं आहे। दृष्टांत रूपी बताया है। आणि एक दाखला त्यांनी त्यांना सांगितलेला। फिर से मैं बताती हूँ पुन्हा तुम्हाला सांगते, आपको। यीशु 1000 साल के लिए इसी पृथ्वी पर, जिस पृथ्वी पर आप और मैं स्वर्ग जाने से पहले, हम इस पृथ्वी का पूरा नाश होने से पहले, ये पृथ्वी सब मिट जाने से पहले, परमेश्वर यीशु मसीह पृथ्वी मिटाने से पहले इसी पृथ्वी पर 1000 साल राज्य करने वाला है। आणि संपूर्ण पृथ्वी नष्ट व्हायच्या अगोदर, आपण उसरले जायच्या अगोदर ह्याच पृथ्वीवरती येशू ख्रिस्त 1000 वर्षांसाठी राज्य करणार आहे। उस राज्य को कहते हैं परमेश्वर का राज्य। आणि त्या राज्याला म्हणतात देवाचं राज्य। परमेश्वर का राज्य जो आत्मिक है वो शारीरिक रीति से दिखाई देगा। आणि देवाचं राज्य जे आत्मिक आहे ते शारीरिक रीतीने दिसून अभी येईल। हम लोग परमेश्वर के राज्य में हैं, लेकिन आपको महसूस होता है क्या? आणि आता आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत, तुम्हाला त्याची जाणीव होते का? आत्मिक रीति से जीने वालों को मालूम होता है
जो आत्मा में नहीं चलते उनको नहीं मालूम पड़ता है, उनको ऐसा लगता है हम पृथ्वी पे ही चल रहे हैं, हम पृथ्वी पे ही खा रहे हैं। क्या प्रभु बोलता है आत्मिक राज्य में, आत्मिक राज्य में, हमको तो किधर दिख नहीं रहा है। जो आत्मा में चलते हैं उन्हें मालूम पड़ता है, शारीरिक चलने वालों को कुछ नहीं मालूम पड़ता है। आणि जे आत्म्याने देवामध्ये चालतात त्यांना या आत्मिक गोष्टी समजून येतात, म्हणजे शारीरिक रीतीने चालतात त्यांना या गोष्टी समजून नाही तो येत. परमेश्वर का राज्य कब प्रकट होगा उसका चिन्ह 12वें वचन से बताया है। आणि देवाचं राज्य केव्हा प्रकट होईल त्याचं जे चिन्ह आहे ते 12व्या वचनामध्ये उसने दिलेलं कहा आहे. एक धनी मनुष्य, आणि कोणी गुमराव माणूस, हाँ तो धनी यहाँ बताया तो हमारा यीशु मसीह धनी है। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो श्रीमंत आहे. बाइबल में लिखा है हमारा यीशु धनी होकर भी हमारे लिए गरीब बना, कंगाल हुआ, ताकि उसके कंगाल होने से, उसके गरीब होने से हम अमीर हो जाए। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त श्रीमंत होता पण तो आपल्यासाठी गरीब झाला, कारण तो गरीब झाल्यामुळे आपण श्रीमंत तो बनालो. हमारा धनी मनुष्य जो बताया गया है वो यीशु मसीह है, वो अमीर है। आणि जो श्रीमंत सांगण्यात आलेला आहे इथे जो माणूस आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो श्रीमंत जो आहे. राजा बन के इधर राज करने वाला यीशु मसीह है, वो उसके पास किसी चीज की कमी नहीं है। आणि जो राजा म्हणून ते राज्य करणारा जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आहे आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता उसके नाही. पास सब कुछ है, त्याच्याजवळ सगळं काही आहे वो अपनी प्रजा को सब कुछ दे सकता आणि है। तो आपल्या प्रजेला सर्व काही देऊ शकतो. हालेलुया। हालेलुया. अब वो कहता है धनी मनुष्य कहाँ गया, देश को चला गया, राजपद पाकर लौट आए। आणि तो जो श्रीमंत माणूस आहे तो आपण राज्य मिळून परत यावे या उद्देशाने दूर देशी गेला. हाँ तो उसका मतलब है कि यीशु मसीह इस पृथ्वी पर आए, हमारे लिए मारे गए, गाड़े गए, तीसरे दिन जी उठकर वो कहाँ गए हैं, स्वर्ग गए हैं, राजपद पाकर लौट कर आने के लिए। आणि याचा अर्थ आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला, तो आपल्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जीवन होऊन तो स्वर्गात गेलेला आहे आणि तो राजपद प्राप्त करून पुन्हा परत येणार आहे. तो राजपद पाकर जब लौटकर आने का जो काल है, उस लौटकर आने के बाद का मिलेनियम ईयर यानी परमेश्वर का राज्य इस पृथ्वी पर होगा। आणि राज्यपद प्राप्त केल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि त्यावेळेस जो काळ आहे तो देवाचा राज्य आणि देवाचा राजाचा काळ आहे. अब वो जाने से पहले, यीशु मसीह उठाए जाने से पहले उसने अपने शिष्यों को क्या बोला? आणि आता येशू ख्रिस्त उचलला जायच्या अगोदर तो आपल्या शिष्यांना काय म्हणाला? मजदूरों को यहाँ दिया है, वो जाने से पहले उसने कुछ अपने दासों को क्या दिया, मोहरे दी। आणि आपण पाहतो की तो म्हणाला की त्याने जायच्या अगोदर आपल्या दासांना त्याने काय दिला? मोहरा दिल्या. मोहरे दी, किसी को मोहरा 10, दिल्या. कोणाला 10, किसी को 5, कोणाला 5, किसी को 1। कोणाला 1. यीशु मसीह ने जाने से पहले अपने दासों को क्या आज्ञा दिया? आणि येशू ख्रिस्ताने जायच्या अगोदर आपल्या दासांना काय आज्ञा दिली? सांगा, येशू रमावशी सांगा, येशू जायच्या अगोदर आपल्या शिष्यांना काय बोलून गेला? सांगा विमल मावशी. ठीक आहे, कुणाला येतं? हातवर करा. जायच्या अगोदर येशू, स्वर्गात जायच्या अगोदर येशू काय बोलून गेला? जाने से पहले यीशु शिष्यों को क्या आज्ञा दिया? हाथ ऊपर करो. ठीक, चंद्रावती बताओ. पवित्र आत्मा दी और ठीक है, स्वच्छता करायला सांगा. पवित्र आत्मा माझे शिष्य. हाँ बरोबर है. यीशु ने जाने से पहले कहा जाओ सुसमाचार सुनाओ. आणि येशू ख्रिस्ताने जायच्या अगोदर सांगितलं की तुम्ही जा आणि सुवार्ता सांगा. मत्ती अध्याय 28 में पढ़ सकते हैं, मत्ती 28 मध्ये तुम्ही हे वाचू शकता 18 से पढ़ सकते हैं, 17-18 से है वो वचन. आणि 17-18 पासून ते वचन आहे. लिखा है जाओ आणि सांगण्यात आलेलं आहे जा सुसमाचार सुनाओ, आणि सुवार्ता सांगा, उन्हें मेरा शिष्य बनाओ, त्यांना माझा शिष्य पिता बनवा पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो, आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बपतिस्मा यानी द्या, आत्माओं को जीतो. म्हणजे आत्म्यांना जिंका. तो किसी को 10 आत्मा, किसी को 12, किसी को 50, किसी को 100, किसी को 1000, किसी को लाख, ऐसी आत्माओं जीतने का अधिकार दिया गया. आणि काही काही लोकांना देवाने कोणाला 10, कोणाला 100, कोणाला 1000 किंवा कोणाला 10,000 अशा रीतीने देवाने आत्मे जिंकण्याचं दान दिलेलं आहे. व्यवस्था विवरण में अगर आप पढ़ोगे तो लिखा है तुम मेरी निज संपत्ति हो. आणि अनुवादामध्ये तुम्ही जर वाचलं तर तिकडे देण्यात आलेलं आहे तुम्ही माझी नीच संपत्ती तो आहे. यानी इंसान परमेश्वर की प्रॉपर्टी है, कॉइन है, आणि माणसं ही देवाची संपत्ती आहे, देवाचा शिक्का तो इसे आहे हमें कमाना है, आणि त्याला आपल्याला कमवायचं इसे आहे बढ़ाना है. आणि त्याला वाढवायचं आहे. तो जब हम यीशु मसीह को
बांटते हैं, आणि ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला वाटतो बढ़ता है यीशु, आणि येशू आपला वाढतो यानी कॉइन बढ़ते हैं। म्हणजे आपले जे नाणी आहेत ती वाढू लागतात उसी रीति से जिसको 10 दिया था उसने 10 कमाया, आणि म्हणून ज्याला 10 दिले होते त्यांनी अजून 10 कमवले अच्छा मसीह जीवन जिया, तो चांगलं ख्रिस्ती जीवन जगला समाचार बताया, येशू सुवार्ता सांगितली यीशु को छुपाया नहीं, आणि येशूला लपवून नाही हर संडे ठेवलं. को चर्च में आया, प्रत्येक रविवारी चर्चमध्ये अच्छी आला गवाही दिया, चांगली साक्ष त्याने दिली प्रार्थना का जीवन रखा, प्रार्थनेचं जीवन ठेवलं स्तुति आराधना करता था, स्तुती उपासना करायचा प्रभु की आराधना करता था, देवाची उपासना करायचा मेलजोल नहीं, संसार के साथ मेलजोल नहीं करता था, आणि जगाबरोबर काही त्याची मित्रता नव्हती यीशु के लिए जीता था, आणि येशूसाठी जगत होता यीशु के लिए खड़ा रहा, येशूसाठी उभा राहिला उसको बच्चे हुए, त्याला मुलं झाली उसके बच्चों की शादी उसने यीशु की मदद से किया, आणि त्याच्या मुलांचं लग्न त्याने येशूच्या पद्धतीमध्ये लावलं यीशु के लिए खड़ा किया, आणि येशूसाठी त्याला उभं करवलं अपनी मनमर्जी से ये संसार में चाली रीति से जिए वैसा नहीं किया, आणि स्वतःच्या मन मर्जीने किंवा जगाच्या चालीरीतीनुसार तो नाही चालला प्रभु की पद्धत से किया, देवाच्या पद्धती त्याने सगळं केलं इसीलिए म्हणूनच 10 और कमाए। त्याने अजून 10 कमवले फिर जिसको 5 दिया था उसने भी वैसे, उसकी कुवत जितनी थी लेकिन वो कमजोर था, लेकिन फिर भी उसमें उसने किया, आणि त्याला 5 भेटले होते त्याने अजून 5 कमवले भले त्याची कुवत एवढी होती पण त्या क्षमतेनुसार जो त्याने काम कमवले. उसको दिया था उसने किया, म्हणजे काम त्याला देवाने दिलं होतं ते काम त्याने पूर्ण केलं जिसको 1 मिला था ज्याला 1 भेटला वो होता डर गया, तो घाबरला अरे बाप रे मेरे लोग क्या बोलेंगे, आणि माझे लोक काय म्हणतील मेरे समाज के लोग क्या आणि बोलेंगे, माझ्या समाजातले लोक काय लोग म्हणतील मुझे मारेंगे, ते लोक मला मारतील मेरी बेटी की शादी अगर मैं आणि माझ्या मुलीचं लग्न जर मी मेरे जाति में नहीं किया तो, आणि माझ्या जातीमध्ये मी नाही करावं मेरे तर जाति का लड़का नहीं मिला तो, माझ्या जातीचा मुलगा नाही भेटला तर नहीं चाहिए यीशु, आणि नाही पाहिजे येशू छुपा के रखा, लपवून ठेवलं उनकी पद्धत से शादी किया, त्यांच्या पद्धतीत लग्न करवलं जब चाहा इधर भी हालेलुया भी कर रहा है आणि जसं त्याच्या मनाला वाटेल ते हालेलुया करतोय और अपने समाज में जैसा जी रहा है, जैसे वो जिस समाज से आया उस समाज का भी कर रहा है, आणि ज्या समाजामधून तो आलेला आहे त्या समाजानुसार पण तो चालतोय वो ये वही है जिसने यीशु को छुपा के रखा, आणि तो तोच आहे ज्याने येशूला किसी को नहीं लपवून कमाया, आणि त्याने कोणालाच नाही कमवलं क्योंकि ऐसे व्यक्ति लोग क्या करते हैं, कारण अशी माणसं काय करतात लोगों को बोलते हैं ये भी करो वो भी करो, चलता है यीशु, आणि लोकांना म्हणतात हे पण करा ते पण करा येशूला सगळं चालतं ऐसे बहुत सारे आणि हैं असे खूप सारे लोक आहेत तिथे यीशु में, येशूमध्ये जो यहाँ आते हैं जे ते येतात इधर का भी करते हैं बाहर का भी करते हैं, आणि इथलंही करतात बाहेरचं पण करतात इसलिए वो लोग जो भी आत्माओं को लाते हैं वो भी वैसे ही जीते हैं, जो लोग उनको लाते हैं वो जैसे है वैसे वो लाने वाले लोग भी वैसे ही है, आणि म्हणून ती लोक ज्या ज्या आत्म्यांना आणतात जसं जे आणणारे व्यक्ती आहेत जसं ती लोक जीवन जगतात तसंच जे आलेले व्यक्ती आहेत ती लोक पण तसंच रीतीने जीवन जगतात क्योंकि वो लोग क्या बोलते हैं जिन्होंने हमको लाया वो भी चर्च नहीं आते, हम भी नहीं जाने का, जब हमको तकलीफ है तब आने का चर्च, कारण ती लोक काय म्हणतात जे ज्यांनी आम्हाला आणलेलं आहे ती लोकच बरोबर रीतीने चर्चमध्ये येत नाही मग तसंच आपल्याला काही गरज पडली तरच आपण चर्चमध्ये जायचं आहे वो लोग को कैसा अरे हाँ कुछ जरूरत है चलो दीदी के पास जाएंगे, वो लोग भी वैसे ही करते, कुछ जरूरत है दीदी को फोन करते आते प्रार्थना करके चले जाते, आणि जसं ती लोक करतात की काही गरज असेल तर येतात प्रार्थना करून जातात मग तसंच ती लोक पण करतात की काही गरज असेल तर फोन करून प्रार्थना करून निघून अब जातात समझा, मला समजलं उन्होंने एक भी कॉइन नहीं कमाया, त्याने एकही नाणं नाही कमवलं आखिर में शेवटी प्रभु यीशु आ गया, प्रवेश आला वो समय है राजपाट पाने का, उसका मतलब उसके बाद है फिर उसने पहले हिसाब लिया, आणि पहिले त्याने हिशोब घेतला क्या हिसाब लिया, काय हिशोब घेतला जिन दासों को उसने अथॉरिटी दिया था कमाने का उनको पूछा तुमने क्या क्या किया, आणि ज्या दासाने त्याने अधिकार दिला होता कमवण्याचा त्या दासाने त्याने विचारलं की तुम्ही काय काय केलं जिसको 10 दिया था उसने कहा प्रभु जी मैंने और 10 कमाए, ज्याला 10 मोहरा भेटला तो म्हणाला देवा मी अजून 10 मोहरा मिळवल्या उसे कहा त्याला म्हणाला अरे वाह अनन्य उत्तम दास, आणि शबास भल्या दासा थोड़ी में तू विश्वसनीय निकला, आणि तू लहानशा गोष्टीमध्ये विश्वासू मेरे राहिला 10 नगरों का अधिकारी रह, आणि म्हणून तू 10 नगरांवर तुला अधिकार इसलिए दिला जो आत्माओं को कमाते हैं, आणि जे आत्मे कमवतात जो मसीह जीवन जीते हैं, जे ख्रिस्ती जीवन जगतात जो यीशु के काल में आणि जे येशूच्या काळात परमेश्वर के राज्य में आणि देवाच्या राज्यात जो 1000 साल राज्य करने वाला है ना, आणि जे 1000 वर्ष देव राज्य करणार आहे तब उस जितने आत्माओं को उसने लाया उतनी आत्माओं का वो अधिकारी होगा, जैसे उदाहरण के तौर पर प्रधानमंत्री हमारे भारत देश में कितने स्टेट है, आणि आपल्या भारत देशामध्ये किती स्टेट आहे 28, तो वो हाँ लेकिन 28 देखो ठीक है, 28 स्टेट्स का वो क्या है प्रधानमंत्री, आणि 28 स्टेटचा तो काय आहे अधिकारी आहे कितने किती 28, 28
वैसे जो व्यक्ति जितने आत्माओं को लाएगा उतने प्रांत का यीशु के राज्य के समय पर जब यीशु मसीह राज्य करेगा तब वो क्या करेगा, वो उसको उस प्रांत का अधिकारी बनाएगा। आणि जो व्यक्ती जितका आत्म्यांना घेऊन येईल तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य येईल त्यावेळेस त्या राज्यामध्ये तो त्या लोकांवरती किंवा त्या प्रांतावरती राज्य करेल। 1000 वर्ष वो क्या करेगा, काय करेल, राज्य यीशु करेल के साथ, प्रभू येशू ख्रिस्तासोबत। उस काल का राजा रहेगा, त्या काळाचा तो राजा असेल। इसलिए प्रभु ने हमें जो राजा बोला है, राजा है कि हम लोग अभी नहीं है, अभी हम राजा नहीं, सिर्फ नाम है हमको राजा। पहला प्रभु है ना, नाम देता है बाद में करता है। आणि पहिले देव आपल्याला नाव देतो नंतर करतो, है ना। अब याकूब को कहा, याकोबाला म्हणाला कि मैंने तेरा नाम बदल दिया है। आणि मी तुझं नाव बदललेलं आहे। उसका नाम क्या रखा, त्याचं नाव काय ठेवलं, क्या रखा, इस्राएल। लेकिन कब हुआ इस्राएल राष्ट्र, आणि केव्हा झालं इस्रायल राष्ट्र, कनान देश में जोशुआ के काल में। आणि कनान देशामध्ये यहोशूच्या काळात। पहला देता है, नाम देता है, बाद में बनाता है। आणि पहिले नाव देतो आणि नंतर बनवतो। पहले आपको नाम दिया है राजा, आणि पहिले तुम्हाला देवाने नाव दिलेलं आहे राजे, अभी तक हुआ नहीं आप, आणि अजून तुम्ही राजे बनला नाही आहात। आपको याजक बोला है लेकिन आप याजक नहीं हुए। तुम्हाला याजक म्हटलेलं आहे पण तुम्ही अजूनपर्यंत याजक नाही आहात। प्रैक्टिस कर रहे हो याजकों की। आणि तुम्ही प्रॅक्टिस करत आहात याजक होण्याची। अभी से आप बोलते हैं ना, धूप जलाते हो ना, सूर्य आराधना करते हो, तुम्ही धूप जाळता, तुम्ही सूर्योपासना करता, यीशु के गाना गाते हो ना, येशूची गाणी गाता ना, गाना है। गायची अगर आप आहे। गाना नहीं गाओगे तो याजक नहीं रहोगे। आणि जर तुम्ही गाणं नाही गायलं तर तुम्ही याजक नसता। तो गाना सुनना गाणं ऐकणं वो अच्छा है, हे चांगलं आहे, लेकिन गाना सुनने से गाना गाना ये इम्पोर्टेंट है। पण ऐकल्यामुळे ऐकलं पण चांगलं आहे, पण जास्त तुम्ही जेवढं गाल तेवढं चांगलं आहे। आप यीशु के हो, आपको यीशु के गाने आने चाहिए। आणि तुम्ही येशूच्या आहात, तुम्हाला येशूची गाणी आली पाहिजे। आज संसार के लोगों को पिक्चर के गाने आते हैं, आणि या जगातल्या लोकांना पिक्चरची सगळी गाणी येतात, उनके देवी देवताओं के भजन आते हैं, आणि त्यांच्या देवी देवतांची भजनं त्यांना आरती येतात, आती है। आरती त्यांना येते, आपको यीशु के गीत आने चाहिए, आणि तुम्हाला येशूची गाणी आलीच पाहिजे, आपको यीशु की प्रार्थना आनी चाहिए। तुम्हाला येशूची प्रार्थना आलीच पाहिजे। नहीं तो आप क्रिश्चियन हो कैसे बोलोगे। नाही तर तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही कसं काय म्हणू अगर शकता। आपको एक गाना गाने को नहीं आ रहा है तो आप कैसे बोल सकते हो, अरे बाबू मुझे गाना ही नहीं आता है। तो अरे यीशु में आ रहे हो ना, कितने दिन से आ रहे हो, तो आपको यीशु का गाना आना चाहिए। आणि तुम्ही येशूमध्ये येता, तुम्ही किती वर्षापासून येशूमध्ये येता, तुम्हाला येशूची गाणी आलीच पाहिजे। संसार में जब हम थे तो आरती गाते थे, तो फिर अभी हमको तो प्रेयर आना चाहिए। आणि जगामध्ये ज्यावेळेस आपण होतो तेव्हा आपल्याला आरती यायची, मात्र येशूमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रार्थना आलीच पाहिजे। हमको पहले आरती आती थी क्या, आणि पहिले आपल्याला आरती यायची का, नहीं। क्या करते थे हम लोग, आरती गाने वालों की आरती सुनते थे। आणि जे आरती करत होते त्यांची आरती आपण ऐकलेली आहे। मैंने तो ऐसे ही किया। आणि मी तसंच केलं। मेरे घर में जब हाथी बैठता था, आणि माझ्या घरात जेव्हा हाती बसायचा उस समय ऐसा ही होता था, लोगों को बुलाने के बाद वो लोग किस रीति से ताली बजाते थे, तो मैं भी वही टाइम में ताली बजाने को जाती थी। आणि मी पण त्यांच्याच सारखं टाळी वाजवल्या जायचे। और फिर वो कैसे गाते थे, आणि ते कसे गातात, वो कैसे गोल घूमते थे, ते कसे गोल वो हम भी फिरतात, करते थे। आणि तसं आम्ही पण तो करायचो। वैसे ही आप जो चर्च में जो लोग प्रार्थना करते हैं, मग तसं जी चर्चमध्ये जी लोक प्रार्थना करतात उनकी सुनना, आणि त्यांचं ऐकायचं आहे, वो सुनकर आप भी प्रेयर करें। आणि ते ऐकून तुम्ही सुद्धा तशीच प्रार्थना करायची। वो जो करते हैं, ते जे करतात, है ना, अभी जैसे मनीषा घुटने पे आके प्रार्थना की, आणि मनीष आंटीने गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली, तो हम भी कर सकते हैं। आणि आपणही करू शकतो। हम भी हुए चले, हाँ उसने क्या किया, घुटने पे आई, उसको जो बोला कि हाँ चलो प्रेयर करो, कुछ लोग खड़े हो जाते हैं, आणि काही लोक उभे होतात, हाँ मुझे भी खड़ी होकर प्रेयर करना चाहिए, आणि मी पण उभे राहून प्रार्थना केली। देखना चाहिए। अरे इसने आँख बंद कर कर प्रभु से ऐसे करके प्रार्थना कर रहे थे, आणि बरेच काही डोळे बंद करून अशा रीतीने प्रार्थना करत तो होते। हम भी वो देख के हम भी सीखना। मग तेच आपण बघून सुद्धा आपणही शिकायचं आहे, कोई माँ के पेट से सीख के नहीं आता है, आणि कोणी आईच्या उदरातून शिकून नाही मैं येत। भी माँ के पेट से सीख के नहीं आई यीशु की प्रार्थना। आणि मी आईच्या उदरातून शिकून नाही आली प्रार्थना। मैं चर्च में आने वाले लोगों को, जिस चर्च में मैं थी वहाँ के लोगों को, वहाँ के पास्टर को देख के उनके शब्द सुनती थी, और वैसे ही फिर मैं घर में प्रेयर करने लगी, मैं अपने घर में बोलने लगी। आणि मी ज्या चर्चमध्ये जायचे तिथे लोक जशी प्रार्थना करायचे, तिथे दास जशी प्रार्थना करायचे, ती प्रार्थना ऐकून मी घरामध्ये राहून तशीच प्रार्थना करायची। आपके लिए तो कितना अच्छा है कि यहाँ मराठी प्रार्थना होती है, हिंदी प्रार्थना होती है। आणि तुमच्यासाठी किती चांगलं आहे, इथे मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रार्थना मैं होते। जिस चर्च में थी वहाँ तो मलयालम प्रार्थना होती थी, और मुझे मलयालम आता भी नहीं था। आणि मी जे चर्चमध्ये होती तिथे मल्याळममध्ये प्रार्थना व्हायची, आणि ती मल्याळम भाषा मला येत पण तो नव्हती। फिर मुझे कुछ समझता ही नहीं था, आणि ऐसा मला लगता था आँख में ढूंढ ढूंढ ढूंढ
गुंड ऐसा डबड़ा डबड़ा हिलाने के बाद डबड़ा बड़ा 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 वही समझता था, ऐसा मुझे सब शब्द डबड़ा डबड़ा बड़ा होता था। तो भी मैं उनको देखती थी, तरी सुद्धा मी त्यांना वो बघायचे जब ऐसे ऐसे करते थे आणि ते असे असे करायचे कर्तावे ज्ञान का स्नेह क्यों, तो मुझे मालूम पड़ता था अच्छा ये प्रभु मैं तुझसे प्यार करता हूँ करती हूँ, क्योंकि उनके जो फीलिंग्स वो जो ऐसे ऐसे हाव भाव करके प्रेयर करते थे उससे मैं समझी थी ये लोग ये कह रहे हैं। आणि त्यांचे हावभाव वगैरे बघून मला समजून यायचं की ते अशा रीतीने देवाशी बोलत आहे। तो मैं उनके फेस को देखती थी और शब्द समझकर लेती थी कि ये बोल रहे हैं ज्ञान पापियान हो, कर्तव्य ज्ञान पापियान हो, तो फिर मैं बोलती अच्छा पापी पापी मतलब हाँ मैं पापी हूँ। फिर मैं समझती थी हाँ ये अपने पाप को कबूल कर रहा है, कबूल कर रही है। तेव्हा मला समजून यायचं की लोक आपल्या पापांना कबूल करत फिर आहेत। मैं भी घर में आकर मेरे हिंदी में मैं बोलती थी, मराठी में बोलती थी हे देवा मी पापी है प्रभु मी पापी है मला माफ कर। हम जैसा प्रेयर करते वैसे हमारे फेस भी हमारे हाव भाव भी होने चाहिए। आणि जशी आपण प्रार्थना करतो तशीच आपले हावभाव सुद्धा ऐसे असले पाहिजे। नाही हा प्रभू मी पापी आहे मला माफ कर, मी चुकलो मला क्षमा कर, मला काही माहीत नाही मलाकडून झालं आता काय करायचं ऐसा नहीं। हमारे भाव भी हम जो बात कर रहे हैं प्रभु से बात कर रहे हैं आणि आपण जे बोलतोय आपण देवाशी क्योंकि बोलतोय हम विनती कर रहे हैं। कारण आपण विनवणी करतो। विनती करते समय हम कैसे करते प्लीज आणि विनवणी करताना आपण कसं करतो देवा प्लीज प्लीज प्लीज, वैसे हमारे जो एक्सप्रेशन ऐसे सब आने चाहिए। आणि असे सगळे आपले हावभाव आले तो पाहिजे। ये सब मैंने भी सीखा, मुझे किसी ने सिखाया नहीं। आणि मला कोणी शिकवलं नाही, मी सगळे बघून केलेलं आहे। पढ़ने आता है, कोई लेटर दिया नहीं कोई पेपर दिया नहीं कि मैं पढ़ के बोलती थी। आणि मला वाचायला यायचं पण कोणी मला असं लेटर नाही दिलं की मी वाचून कसं बोला। मैंने सीखा मी शिकली क्योंकि मुझे सीखना था। कारण मला शिकायचं होतं। तो वैसे ही हमें भी ये सीखना है। तो हम जो आप याजक हो, तुम्ही आपको याजक याजक कहा गया है, तुम्हाला याजक म्हटलेलं आहे, लेकिन आप अभी तक याजक बने नहीं हो। पण तुम्ही अजूनही याजक बनलेले नाही आहात। जब महायाजक आणि ज्यावेळेस महायाजक राजा राजा येशू युगानुग राजा आणि युगानुयुग जब राजा राज्य करेगा ज्यावेळेस राज्य करेल तब आप उसके सामने आराधना करना चाहिए, आणि त्यावेळेस तुम्ही त्याच्यासमोर उपासना केली पाहिजे, तब आप याजक हो। तेव्हा तुम्ही याजक व्हाल। अभी तो आप बन रहे हो आणि आता तुम्ही बनत आहात। तो ये जो वचन बताया 11वां जो वचन है सचमुच यीशु मसीह राजपद पाकर आने वाला है। आणि हे जे 11वं वचन आहे की देव खरंच राजपद प्राप्त करून परत येणार आहे। अगर आपको याजक बनना है और राजा बनना है जो आपको बोला गया है तुम राजे हो, आणि जर तुम्हाला राजा बनायचं आहे, तुम्हाला याजक बनायचं आहे, जसं देव बोललेलं आहे की तुम्ही राजे आहात, आपको क्या करना पड़ेगा वैसा अभी जितना साल आप पृथ्वी पे जी रहे हो आणि तसंच तुम्हाला काय करावं लागेल की जसं तुम्ही आता या पृथ्वीवरती जगत आहात, आपको प्रभु के लिए आत्माओं को जितना मसीह जीवन जीना ये करके खड़ा रहना पड़ेगा। तब आप क्या कर सकते हो, तब आप राजे बन सकते हो, आप राज्य कर सकते हो। जैसे इसने क्या किया 10 अधिकार 10 राज्यों का 10 प्रांतों के ऊपर राज्य पर वो अधिकारी हुआ। आणि जसं आपण पाहतो की त्याला 10 नगरांवरती अधिकार भेटला, मग तसंच तुम्हाला सुद्धा आत्म्याला जिंकून तुम्हाला काय करायचं आहे, देवामध्ये मजबूत रीतीने उभं राहायचं आहे। ठीक है, जितनी कुवत दूसरे लोगों की है या हमारे जैसी आपकी इतनी कुवत नहीं, आपकी जितनी है पांच आत्माओं को लाने की मसीह के राज्य में आप जहाँ रहते हो वहाँ मसीह के लिए खड़ा रहना, यीशु की भक्ति करना, आराधना करना, यीशु के लिए जीना, हर संडे को चर्च में आना, हर रविवार को प्रभु के लिए खड़े रहना, ये जब आप करोगे तब क्या होगा, आपको ये 5वें वचन जो लिखा ना जिसने 5 कमाया, देखो 8वां वचन। नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमावल्या आहेत। त्यालाही त्याने म्हटले, हाँ यीशु ने उनसे भी कहा तुलाही 5 नगरांवर अधिकार दिला। हाकिम हो जाओगे। हाकिम ने ये जो एरिया में जो एमएलए लोग बैठे ना वैसे आप बन जाओगे, लीडर लोग आपके अंडर रहेंगे आणि लोक तुमच्या अधीनच राहतील इस पृथ्वी में। या पृथ्वीवरती। ओनली मसीह लोग उस समय परमेश्वर के राज्य में नहीं होंगे। आणि फक्त ख्रिस्ती लोकच त्यावेळेस देवाच्या राज्यात ये जो असतील। 1000 साल जो बोला गया है आणि हे जे 1000 वर्ष बोलले गेलेले उस आहेत, काल में अगर सोचो जितने भी अभी है वो सभी लोग उस काल में है। आणि जेवढी आता लोक आहेत तेवढीच लोक त्या काळामध्ये तो सुद्धा फिर आहेत। मग
यीशु राजा राजपद पाकर आ गया, आणि येशू ख्रिस्त राज्यपद प्राप्त करून परत आला. फिर मग क्या होगा? काय होईल? हमारे भारत देश का प्रधानमंत्री कौन हो जाएगा? आणि आपल्या भारत देशाचा प्रधानमंत्री कोण होईल? अंकुर नेरुला. अंकुर नरुला. उसने सबसे बड़ी कलीसिया प्रभु के लिए बहुत आत्माओं को जीता ना, कारण त्यांनी खूप आत्महत्या प्रधानमंत्री हो जाएगा. आणि ते प्रधानमंत्री होते. और मोदी अंकुर नेरुला के अंडर रहेगा. आणि मोदी त्यांच्या अधीन राहील. वो सादा इंसान है. आणि अगर अभी साधा यीशु आया तो, माणूस आहे. अभी राजपथ लेकर यीशु आया तो आणि आता जर राजपद घेऊन येशू आला तर सब हिसाब होगा, हमारा सबका हिसाब होगा. आणि आपल्या सगळ्यांचा हिशोब घेतला जाईल. अंकुर नेरुला को बोला जाएगा, धन्य है तू थोड़े में ही सही. थोड़ा बोला यीशु के लिए तो थोड़ी कलीसिया, हमारे लिए तो बहुत बड़ी कलीसिया है, तू थोड़े में ही सही. आणि येशू त्यांना म्हणेल की थोडक्यात का होईना. और मुझे बोला जाएगा तू थोड़े में ही सही, 5 ही रखते मोरे कमाई, ठीक है, इतने लोग ठीक है, तुझे मैं 5 प्रांतों का हाकिम बनाता हूँ. तो मुझे भी क्या किया जाएगा? महाराष्ट्र का, फिर केरल का, फिर मेरी इधर कौन है? यूपी का, और फिर उनको नहीं, और कहाँ से? मेरठ का नहीं, नेपाल. और एक देश बताओ कहाँ, कौन सा देश से लोग आते हैं? चेन्नई का. 5 राष्ट्रों पर मुझे स्टेट पे मुझे क्या किया जाएगा? अधिकार दिया. आणि 5 राष्ट्रांवरती मला अधिकार 5 दिला. राष्ट्रों का राष्ट्रपति रहूँगी, ये रहूँगी, मुख्यमंत्री रहूँगी. आणि या 5 राष्ट्रांचा मी मुख्यमंत्री असेल. शायद इससे भी ज़्यादा भी देगा प्रभु. आणि ज्या याच्यापेक्षा जास्त देऊ दे. वो भी प्रभु के हाथ में. मैंने अभी मैं कितना, प्रभु मेरा कि मुझे कितना दिया है. आणि ते देवाच्या हातामध्ये. समझ में आया? तुम्हाला समजलं? अगर आप अच्छे रहे हो, आपने आत्माओं को लाया है, आणि तुम्ही चांगले राहिला, तुम्ही आत्म्यांना आणले. तो एक एक एरिया वाइज आणि एक एक एरियानुसार वांगनी का सोचो, चंद्रावती को दे दिया या रेशमा को दे दिया. वांगनी चला, वांगनी का लीडर, नेरल का रूपा, सब नेरल के लोग रूपा के हैं. ये कजर, ये शेरू के लोग सब मेघा का सुन रहे. आपको समझ में आया? इसे कहते हैं हाकिम. ये जो बोले हैं हमें राजा, हमें हाकिम, हमें अधिकारी, ऐसा प्रभु बोला है, वो कभी जो 1000 साल के लिए यीशु राज्य इधर पृथ्वी पर करेगा. आणि आपल्याला जे म्हणण्यात आलेलं आहे राजे, याजक किंवा हाकीम, तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं राज्य येईल 1000 वर्षांसाठी, त्यावेळेस आपण नक्की आपण असं करू. कितने राजे आए, कितने चले गए, लेकिन आज भी यीशु राजा है. आणि किती राजे आले आणि किती राजे निघून गेले, पण येशू ख्रिस्त अजूनही राजा आहे. रोमी सेना ने राजा को, यीशु राजा को मारा. जो राजा ने राजा को मारा वो लोग मर गए, मिट गए, लेकिन यीशु राजा अभी भी है. आणि रोमी सैनिकांनी आणि खूप साऱ्या राजांनी येशू ख्रिस्ताला मारलं. ते राजे सगळे मेले, पण येशू ख्रिस्त राजा सब गए. अजूनही आहे. सगळे बड़े गेले. बड़े मिलियनियर, बिलियनियर, करोड़पति, अरबपति सब चले गए, लेकिन यीशु अभी भी है. आणि जेवढे करोडपती आहे, जेवढे अरबपती आहे, ते सगळेजण मेले, पण येशू अजूनही आहे. है ना? अभी भी है. आणि अजूनही आहे. तो इसका मतलब मैं आपको बताना चाहती हूँ, यीशु है, यीशु को कोई मिटा नहीं सकता. आणि मी हेच तुम्हाला सांगू इच्छिते की येशू आहे, येशूला कोणीही संपू शकत जो नाही. यीशु के ऊपर पैर उठाएगा उसी को पैर घायल होगा. आणि जो येशूवरती लात उगारेल, त्याच्या पायाला नक्की ठेच लागेल. नहीं, घायल होगा, आणि तो घायल होईल, जख्मी होगा. जखमी होईल. क्योंकि यीशु एक कांटा है, कांटा. येशू ख्रिस्त एक काटा आहे. इसके लिए कोणासाठी? विश्वास न रखने वालों के लिए. आणि विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी. इसीलिए जो कांटे पे पैर मारेगा आणि उसको तकलीफ जरूर होगा. आणि जो कोणी काट्यावरती पाय मारेल, त्याला नक्की त्रास होईल. कांटा वैसा ही रहेगा, कांटे पे पैर मारने वाला मर जाएगा. आणि काटा तसाच राहील, पण काट्यावरती पाय मारणारा मरू क्योंकि नये. कांटे में जहर है. कारण काट्यात विष आहे. इसीलिए यीशु ऐसे लोगों के लिए, नाश होने वालों के लिए क्या है? आणि येशू अशा लोकांसाठी काय आहे? नाश होने वालों के लिए. नाश होणाऱ्या है ना लोकांसाठी. सर? करंतियों की पत्री में है ना? नहीं पढ़ा? थोड़ा सा उधर जाओ, करंतियों की पुस्तक में जाओ. सेकंड करंतियों अध्याय 2 दुसरे ग्रंथिकांचं पत्र अध्याय 2 और उसका 14 से 14. जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो,
आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्या विषयाच्या ज्ञानाचा परिमळ प्रकट करतो त्याची स्तुती असो. आगे तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमळ आहोत. हाँ, हम मसीह के सुगंध है इन लोगों के लिए, उद्धार पाने वाले के लिए भी और नाश होने वाले के लिए. फिर आगे एकाला मृत्यूचा मरण सूचक गंध. हाँ, क्या लिखा है? जो नाश होने वाले हैं उनके लिए कौन सा है? मृत्यू की गंध. और आणि एकाला जीवनाचा जीवन सूचक गंध आहे. हाँ, और कुछ के लिए क्या है? जीवन का सुगंध. अनुवा. तो इसलिए प्रियो याद रखो, कांटे पे पैर मारना जिन लोगों ने मारा है उनको बहुत भारी पड़ेगा. आणि ज्याच्या लोकांनी काठावरती लात उघडलेली आहे त्यांना नक्कीच इसलिए माहिती जो आहे. कोई यीशु को छुपा के रखेगा, आणि जो कोणी येशूला लपवून ठेवेल, बताएगा नहीं, सांगणार नाही, मसीह जीवन जिएगा नहीं. ख्रिस्ती जीवन जगणार नाही, क्या बोला? त्याला काय जिसको म्हटलं? एक मिला, ज्याला एक मोहरा भेटला, उसने बोला तो म्हणाला कठोर मनुष्य है. 21 वचन. आणि तो कठोर माणूस आहे. जे यीशु वचन. जब न्याय करेगा तब कठोर है. आणि ज्यावेळेस येशू न्याय करेल त्यावेळेस तो कठोर आहे. कोई पक्षपात नहीं करेगा. कोणताही पक्षपात आज यीशु प्रेमळ है. आणि आज येशू प्रेमळ दयाळु आहे, है. दयाळू आज वो आहे. हमारे पाप क्षमा करेगा. आज तो आपले पाप क्षमा करेल. लेकिन जब न्याय के सामने तब वो बोलेगा तुझसे मेरी ये अपेक्षा नहीं थी, तूने ये किया. आणि ज्यावेळेस तो न्यायासीन सिंहासनावरती असेल त्यावेळेस तो म्हणेल की तुझ्याकडनं मला ही अपेक्षा म्हणजे तू हे काम केलं तूने मूर्ति पूजा की मुझे जानकर भी. आणि तू मला जाणून सुद्धा मूर्तिपूजा केलीस. हाँ, मूर्ति पूजा की शादियों में गया, आणि मूर्तिपूजेच्या लग्नामध्ये तू गेलास, उधर का खाना खाया. तिथं जेवण जेवलास. तेरे से तो मेरी अपेक्षा नहीं थी. आणि मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा मुझे नव्हती. इतना बोलता है, मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ. आणि तुम्हाला किती म्हणतो मी देवा तुला प्रेम करतो, क्या कर रहे हो? आणि काय करतोयस तू? तुझसे अपेक्षा नहीं थी. आणि तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तो परमेश्वर उस समय न्याय करेगा, उस समय कठोर रहेगा. त्यावेळेस जे न्याय करेल त्यावेळेस ते कठोर राहील. प्रभु चाहेगा कि हम मसीह की गवाही दें. आणि देवाची इच्छा आहे की आपण ख्रिस्ताची साक्ष उस द्यावी. समय प्रभु के लिए खड़े रहे, त्यावेळेस आपण देवासाठी उभं राहावं एक प्रभु की गवाही देने वाले हो. आणि देवाची साक्ष देणारे आपण असावे. प्रभु इसलिए प्रभु उस समय कठोर रहेगा. आणि त्यावेळेस देव कठोर असेल. लिखा है जहाँ तू बोता नहीं वहां से तू काटता है. सच बात है, प्रभु ने बोया नहीं. आणि जिथे तू पेरला नाही तिथे तू कापणी करतोस आणि खरोखर आहे देवाने पेरलं नाही. क्योंकि परमेश्वर अभी जैसे उदाहरण के तौर पर आप सब आत्माओं को यीशु ने नहीं बोया, किसी और इंसान ने आपको यीशु के पास लाया. आणि तुम्हाला आपकी कटनी यीशु करता है. आणि तुम्हा सर्व आत्म्यांना येशूने नाही पेरलं पण कोणी दुसऱ्याने तुम्हाला पेरलेलं आहे, पण त्यांची जी कापणी आहे ती प्रभू वो येशू यीशु के द्वारा बोए. आणि ती येशूच्या द्वारे पेरले गेले. वैसे फाइनेंशियली भी आप धन बोते हो, कटनी कौन देता है? यीशु देता है. आणि आर्थिक रीतीने सुद्धा तुम्ही पेरणी करता पण त्याची कापणी देव तुम्हाला तो देतो. इसलिए बोने वाला कोई और होगा, लेकिन कटनी यीशु ही करेगा. आणि पेरणारा कोणी दुसरा असेल पण कापणी फक्त येशूच ये करेल. हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात ये ठेवा. संसार का रूल है. आणि या जगाचा नियम बोने आहे. वाले इंसान, आणि जे पेरणारे माणसं कटनी करने वाला परमेश्वर. आणि कापणी करणारा देव. इसलिए जो बोया है उसकी कटनी परमेश्वर देगा. आणि जे पेरलेलं आहे त्याची कापणी देव इसलिए नक्की जो देईल. कुछ इंसान जो करता है वो उसकी गोद में वापस लौट कर आता है. आणि जे काही माणूस पेरतो करतो त्याची कापणी त्याच्या पदरामध्ये वो नक्की बिना करतो. पाए पृथ्वी छोड़ के नहीं जाएगा. आणि न प्राप्त केलं करता तो कधीच पृथ्वी सोडून जाणार इसलिए नाही. ये बात इसको मालूम होकर भी कि परमेश्वर काटने वाला है, न्याय करने वाला है, नरक डालने वाला है, फिर भी वो यीशु में नहीं रहा और गलत काम किया. इसीलिए उसको क्या बोला गया? जो कुछ उसके पास है ले लो. आणि म्हणून त्याला काय म्हणलं झालं की जे काही त्याच्याजवळ आहे ते परत घे. इसलिए जो लोग यीशु में आते हैं आणि म्हणून जे येशूमध्ये येतात और जो यीशु का काम नहीं करते, आणि येशूचं काम नाही करत, भक्ति नहीं करते, भक्ती नाही चर्च करत, नहीं आते, चर्चमध्ये उपवास नाही नहीं येत, करते, उपवास नाही दान करत, दशांश नहीं देते. दान दशंश नाही जो देत. कुछ प्रभु ने दिया, प्रभु ने क्या दिया उसको वो वापस ले लेता है. आणि जे काही देवाने त्याला दिलेलं आहे, देवाने काय दिलेलं आहे ते पुन्हा परत और घेतो. जो करता है आणि जो करतो उसको और दिया जाता है. त्याला अजून दिलं जातं. इसलिए जो काम प्रभु में ज्यादा लोग करते हैं उनको प्रभु और देने के लिए मदद करता है. आणि जी कामं ती लोक देवामध्ये राहून जास्त करतात देव त्यांना अजून देण्यासाठी इसलिए सांगते. पहले मेरी प्रेयर 5 मिनट की थी, आणि म्हणून माझी पहिली प्रार्थना 5 मिनिटाची होती. 15 हुई, 15 झाली, 20 आधा झाली, घंटा हुआ, अर्धा तास झाला, 1 घंटा हुआ. 1 तास झाला, प्रभु और देते गए. आणि देव अजून देत गेला. प्रेयर के लिए कंटाला नहीं लगता. आणि म्हणून प्रार्थनेसाठी कंटाळा नाही वाटत. 3 तास जाने दो, 4 तास जाने दो, हमें ऐसा नहीं लगता है कि ये कब खत्म होगा. आणि 3 तास जाऊ दे, 4 तास जाऊ दे असं कधीच नाही वाटत की लोक कधी संपेल. समझ में आ रहा है? क्योंकि कैपेसिटी परमेश्वर ने बढ़ा दी. आणि तेवढी क्षमता देवाने वाढवली. आज परमेश्वर यही कहता है कि अगर आपके पास जो प्रभु ने दिया है वो निकाल नहीं लेना है तो
प्रभु का काम करो, प्रभु को छुपाओ मत। आणि जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे, जर ते देवाने परत नाही घ्यायचे, जे काही तुम्ही काय करा, देवाला आवडेल असं जीवन जगा। इसलिए अगर आप चाहते हो प्रभु आपको और दे, आणि तुमची इच्छा आहे की देवाने तुम्हाला अजून द्या, प्रभु का सेवा करो, देवाची सेवा करा, प्रभु को बढ़कर दो। देवाला वाढवून द्या। फिर हम यहाँ देखते हैं कि जो यीशु जब राजपद पाने के लिए गया, जो लोग नहीं चाहते थे कि यीशु राजा बने, आणि येशू जेव्हा राजपद प्राप्त करायला गेला आणि ज्या लोकांची इच्छा नव्हती की त्यांनी राजा म्हणून राज्य करावं, हाँ, आज भी देखो संसार में बहुत से लोग चाहते यीशु राजा बनकर राज नहीं करे। आणि आजही खूप जगामध्ये खूप साऱ्या लोकांची अशी इच्छा आहे की येशूने राजा म्हणून राज्य करू नये। यीशु इस पृथ्वी पर आकर न्याय के बाद किसका न्याय होगा? मसीह होगा। किसका न्याय हुआ? हमने जो देखा किसका न्याय हुआ? दासों का, यानी विश्वासियों का न्याय। इसलिए बोलते हैं ना, आरंभ कहाँ से होगा? हमसे होगा। तो वो होने के बाद आणि ख्रिस्ती लोकांचा न्याय सबसे झाल्याच्या पहला वो काम क्या करेगा? जिन्होंने जिन्होंने यीशु का विरोध किया, आणि सर्वात पहिलं तो काम काय करेल की ज्या ज्या लोकांनी देवाचा विरोध केला, 27 वचन, आता ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते। कौन है उधर? ये लोग, जो लोगों ने मेरा विरोध किया उन्हें पकड़ो, मार डालो। ज्या लोकांनी माझा विरोध केला त्यांना पकडा आणि त्यांना मारून टाका। राजा ऐसे ही करता है ना, जब राजा असंच सिंहासन पर बैठता करतो, है। ज्यावेळेस तो सिंहासनावरती बसतो, इसलिए 1000 साल के में 1000 साल जब वो इस पृथ्वी पर राज करेगा, वो लोग यीशु के साथ राज्य नहीं करेंगे जिन्होंने यीशु का विरोध किया। आणि 1000 वर्षासाठी ज्यावेळेस देव या पृथ्वीवरती राज्य करेल, त्या वेळेमध्ये ती लोक कधीच राज्य करणार नाही ज्या लोकांनी येशूचा विरोध उसमें केला। अगर कोई मिनिस्टर भी होने दो, आणि त्याच्यामध्ये कोणीही मिनिस्टर असू दे, कितने भी बड़े स्थान का व्यक्ति होने दो, त्याने कितीही मोठ्या स्थानाचा व्यक्ती असू वो दे, गिड़गिड़ाएगा, राजा मुझे मत डाल। आणि जर त्याने विनवण्या केली, जरी त्याने विनवण्या केल्या की मला असं करू नको, सैनिक आएंगे, सैनिक येतील, स्वर्गदूत आएंगे, देवदूत येतील, स्वर्गदूत उन लोगों ने जिन्होंने यीशु को छला, आणि ज्या ज्या लोकांनी येशूचा छळ केला, यीशु राजा नहीं चाहिए, राजा यीशु का विरोध किया, आणि येशू राजा नको आहे आणि अशा रीतीने त्याने त्याचा विरोध केला, सबको घात किया जाएगा। त्या सर्वांना मारून टाकलं वो जाईल। लोग मरेंगे और नरक जाएंगे, आणि ते लोक मरतील आणि नरकात जातील। और बाकी के सभी लोग बाकीचे सर्व लोक 1000 साल तक क्या हो जाएंगे? आणि 1000 वर्षासाठी काय के होते? साथ राज्य करेंगे। देवासोबत राज्य करते। हालेलुया। हालेलुया। इसलिए यीशु राजपद पाने वाला है, आणि म्हणून येशू राजपद प्राप्त आने वाला है। आणि तो येणार आहे। यीशु का विरोध मत करो, येशूचा विरोध करू यीशु नका, को तकलीफ मत दो, येशूला त्रास देऊ यीशु के नका, अगेंस्ट मत खड़े हो। येशूच्या विरोधात उभं राहू नका। कभी कभी देखो, अभी मैं आपको बताती हूँ, आपका बेटा आपके गर्भ से पैदा हुआ, आपके बच्चे आपके गर्भ से पैदा हुए, आपका खाए, आपके साथ रहे, आपके साथ रहकर आपके ही विरोध में गाली दे रहे, आपके साथ झगड़ा कर रहे, तो वो आपके साथ है कि आपका विरोध में है? आणि तुमच्या मुलाला तुम्ही जन्म दिला, तुमच्या त्याच्यामध्ये त्यांनी खाल्लं प्यायले, मोठे झाले, त्यांना सर्व काही भेटलं, आणि तीच लोक तुम्हाला शिव्या गाळी देतात किंवा तुमचा विरोध करतात, तुम्ही तुमच्या सोबत आहे ते तुमच्या विरोधात आहे। हाँ? वो मुँह से तो बोल रहे हैं बहुत प्यार करते हैं, आणि तोंडाने तर बोलतात की खूप प्रेम करतो, लेकिन काम ऐसा कर रहे हैं पण कामं अशी जो करताय आपको हर्ट कर रहे हैं, जे तुम्हाला दरड देत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, तो फिर वो आपके विरोध में है या आपसे प्रेम करने वाले हैं? आणि आपके तुमच्या साथ विरोधात आहे की तुमच्या सोबत आहे? हाँ? विरोध में। क्योंकि जो काम, अगर सोचो, अगर मेरी बेटी मेरा बेटा मैं मुझसे फोटो से बोलता है प्यार करता हूँ, लेकिन काम ऐसा कर रहे हैं जो विरोध का, तो फिर वो मेरे पक्ष में नहीं है, मेरे विरोध में है। तो वैसे ही चर्च में आने वाले लोग, अगर चर्च में यीशु जो बोलता है वो नहीं करते हैं, लेकिन फोटो से बोलते हैं यीशु तू माझा देव, यीशु तू माझा देव, इधर बाहर जाके पूजा करते, प्रसाद खाते हैं, या भक्तों के पास जाते हैं, दादा तारीफ बांधते हैं, या अन्न खिलाने के लिए कोशिश करते हैं, कुछ ऐसा काम करते हैं, तो वो लोग यीशु में नहीं, यीशु के विरोध में, विरोधी पक्ष में। आणि जी लोक इथे चर्चमध्ये येतात आणि येशूला म्हणतात की आम्ही तुम्हाला खूप प्रेम करतो, पण ती लोक बाहेर जाऊन मूर्तीपूजा करतात आणि अन्य देवी देवतांना मानतात, त्यांच्या सणानुसार ते सगळे सण वगैरे पालन करतात, मग ती लोक येशू सोबत नाही पण येशूच्या विरोधामध्ये आहेत। यीशु के घर में है बपतिस्मा लिया है, आणि येशूच्या घराला त्यांनी बपतिस्मा घेतलाय, लेकिन त्योहार मनाते हैं, पण ते सण पाळतात।
प्रभु के पक्ष में रहकर प्रभु को दुखाने वाले काम हो रहे हैं ना, ये गलत है। आप पोळी कभी भी बनाओ, आणि तुम्ही होळी पोळी 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 तुम्ही कधी पुरणपोळी तुम्ही कधीही बनवा, कभी भी बनाओ, कधीही बनवा. हम तो कभी भी बनाते हैं। आणि आम्ही तर कधीही बनवतो. सुबह के नाश्ते के लिए भी पुरणपोळी बनाते हैं, आणि सकाळच्या नाश्त्यासाठी पण आम्ही पुरणपोळी बनवतो. स्पेशल कोई त्योहार पे नहीं बनाते। आणि खास कोणत्या सणामध्ये नाही बनवत. प्रियो, प्रभु ये चाहता है कि हम प्रभु के पक्ष में रहकर प्रभु के लिए जिए, वही लोग प्रभु के लिए काम करेंगे और राज्य करेंगे। आणि देवाचे इच्छा आहे की आपण देवाच्या राज्यामध्ये राहून देवासाठी जगावं आणि तीच लोकं त्या वर्षी त्या काळामध्ये राज्य करते. इसलिए यीशु राज्य करने को आने वाला है। आणि म्हणून येशू राज्य करायला येणार उसका आहे. विरोधी मत बनो, त्याचे विरोधी बनू नका सही जीवन जिए, आणि योग्य जीवन प्रभु जगा. के लिए काम करो, देवासाठी काम करा. अपने मनोरथ से मत जियो, स्वतःच्या मनापासून चालू नका. प्रभु को जो भाता है वही करो। आणि देवाला जे आवडतं तेच करा. हालेलुया। हालेलुया. प्रार्थना करें। प्रार्थना करा. क्या सीखा आज से? गाऊन गाऊनच येतं, तर गाणं आलं पाहिजे। बस बस, मुझे मालूम है तुझे गाना आता है। पवित्र पवित्र करुणामय प्रेमिका प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तू जानवराच्या सिंहासनाच्या समोर येतो। तानाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता आणि सगळेजण जे तुझी पवित्र मंडळी आली आहे या सगळ्यांना तू सुशोभित कर आणि तुझ्या पवित्र चरणावर आले त्यांना आशीर्वादित कर। तानाऱ्या गोड पवित्र पिता यांना तुझ्या पंखात सुरक्षित ठेव। तू यांची ढाल, यांचं कवच, यांचा प्रभू, यांचा स्वामी, यांचा निष्पाळ यांना दिलेली कामगिरी यांनी चांगल्या रीतीने बजावण्यासाठी सहायता कर। प्रभू तू येणार आहे, तू राजपद पाहून येणार आहे, तू नक्की येणार आणि तू 1000 वर्ष परमेश्वराचं राज्य इथं पृथ्वीवर स्थापित करणार आहे। आणि प्रभू ते 1000 वर्ष तू आमच्यामध्ये राज्य करणार आहे। ज्यांनी तुझा विरोध केला त्या सगळ्यांना तू घात करणार आहे, त्या सगळ्यांना तू मारून टाकून नरकात टाकणार आहे। तर प्रभू आम्ही त्याच्यात असू नये, आम्ही तुझे विरोधी असू नये, आम्ही तुझ्या पक्षाचे असू, म्हणून आम्ही तू येईपर्यंत चांगलं जीवन जगण्यासाठी मदत कर। दया कर माझ्या पवित्र पिता, ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे। दया कर, सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते। प्रभू या सगळ्यांना घडव, बनव प्रभू, आणि स्वतःचा आत्मा वाचवणारा आणि दुसऱ्यांना पण वाचवणारा आणि तुला लपून न ठेवण्यासाठी एक चांगलं ख्रिस्ती जीवन जगणारं बनव प्रभू। यांना तू सहायता कर येशूच्या नावाने, आमेन आमेन। प्रार्थना करूया, प्रभु की प्रार्थना करेंगे. खड़े हो जाएंगे, आप उभे रहिए और अपने दोनों हाथ जोड़ना और अपने दोनों हाथों को हम जोड़ेंगे. और जो मैं बोलती हूँ मेरे पीछे जैसे बोलते थे मैं आगे करूँ. हाथ आंखों को बंद करें। हे पिता, तेरा नाम पवित्र माना जाए, तेरा राज्य आए, हमारे दिन भर की रोटी हमें दिया करना, हमारे पापों को क्षमा कर, क्योंकि हमने भी हमारे हर एक अपराधी को क्षमा किया है। हमें परीक्षा में ना ला, परंतु बुराई से बचा, क्योंकि राज्य पराक्रम महिमा सदा तेरे है। आमीन। प्रभु की शांति मेरे साथ आप सबके साथ रहे। जय यीशु। आजू बाजू